पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला म्हणजे आत्ताचं ठाणे कारागृह मुक्त केलं. या घटनेला 289 वर्ष पूर्ण झाली. ठाण्याचा हा ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी 27 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळेला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक कोजमगुंडे उपस्थित होते. यावेळेला बोलताना केळकर म्हणाले की ठाण्यात पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबलं. 27 मार्च 1737 रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून हा किल्ला मुक्त केला. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या किल्ल्यात डांबलं, अनेकांना फाशीही दिली. त्यामुळे हा केवळ किल्ला किंवा आत्ताचं कारागृह नसून तो ठाण्याच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचं काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवं. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा करत आहोत. कारागृहात स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांचे स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचं काम हाती घेण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली. श्रमिक भाऊ हे महाराष्ट्राचे दुर्गरत्न असून राज्य सरकारनं दुर्गरत्न पुरस्कार जाहीर केला तर तो त्यांनाच मिळेल असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. श्रमिक कोजमगुंडे म्हणाले की ठाणे कारागृह हे ऐतिहासिक ठिकाण असून शहराला ऐतिहासिक वारसा आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा होतो याचा अभिमान आहे. शिवभक्त आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड किल्ल्यांवर विविध कामं सुरू आहेत. ठाण्यात पिंपल्स किल्ल्याचं काम आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. ठाणे कारागृहातील तोफांनाही नवसंजीवनी दिली असल्याचं कोजमगुंडे यांनी सांगितलं. यावेळेला कारागृह अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक भवर कापडे, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, किशोर मसूरकर, राजेश गाडे इत्यादी उपस्थित होते. कारागृहाच्या ठराविक अंतरापर्यंत इमारती उभ्या करता येत नसल्यानं हे कारागृहच हलवण्याचा डाव बिल्डर लॉबीनं रचलाय. ठाणे कारागृहात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचं काम सुरू असून म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास जपण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्ससाठी निधीही देण्यात आला असून टेंडरही निघालंय. मात्र अचानक हे काम थांबवण्यात आलंय. हे कारागृह हलवण्याचा घाट घालण्यात आलाय का असा प्रश्न आमदार केळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपस्थित करून ठाणेकरांचा या स्थलांतराला ठाम विरोध असल्याचं केळकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या आज या ठिकाणी गेली 12 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी लोकांना त्रास दिला, प्रत्येक ठाण्यातल्या घरातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी डांबून ठेवलं, तो किल्ला जो आहे तो मुक्त केला पाहिजे. आणि तो हा दिवस आहे 27 मार्च 1737. आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. आणि ठाणे परिसरातलं पूर्वीचं ठाणं हे पूर्ण परिसर यामध्ये अंतर्भूत होतं आणि त्यांना निश्चितपणे ही आनंददायी अशी गोष्ट आहे. आज जरी त्याचा जेलमध्ये रूपांतर झालेलं असलं तरी या जुन्या खुणा ज्या आहेत त्या जपण्याचं काम आम्ही करतो आहे. या जेलच्या आतमध्ये देखील एक ठाणे मुक्ती दिनाचं आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलं क्रांतिकारकांनी त्याचं देखील स्मारकाचं काम सुरू आहे आणि ते देखील लोकांच्याकरता पुढच्या काळामध्ये खुलं राहील. परंतु याचा उद्देशच हा आहे की आपला इतिहास जो आहे, या जुन्या ज्या आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याची जपणूक केली पाहिजे आणि ती जपणूक करण्याचा हा दिवस आहे. हा संकल्प या माध्यमातून प्रत्येक आमच्या इथल्या तरुणांनी केला पाहिजे अशा प्रकारचं याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि त्यामुळे आज हा मुक्ती दिन जो आहे तो आम्ही साजरा करतो.